गरज नाही डॉक्टर. डॉक्टर काका, मी डॉक्टरी करायला फॉरेनला गेलो नव्हतो. मी तिथे आमच्यासाठी डॉक्टरच आहात. तर सरकारने जखम करायची आणि मलमपट्टी करायला कुठल्या तरी डॉक्टरला पाठवायचं. मलमपट्टीच करायला आलायच नाही काका. काका मी तुला भेटायला आलोय. खोटं बोलू नकोस. या गावचं ह्या वाड्याचं पाणी कोळून प्यायलोय मी. अक्कादा काय चीज आहे ओळखू नव्हता मी. आय कांट बिलीव्ह दिस. एकेकाळी अक्कादांचं तुमच्याशिवाय आणि तुमचं अक्कादांशिवाय पान हलत नव्हतं, आणि आज तुम्ही दोघं एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागताय. कोणाची चूक? माझी, अक्कादांची. आहोत आम्ही शौकीन. शौक खोतानी नाही करायचे तर कोणी करायचे? काका पण अक्कादा जे काही बोलले असतील ते तुमच्या भल्यासाठीच असेल ना. आमच्या नाही, वाड्याच्या भल्यासाठी बोलले. आमचं भलं करावं असं वाटतंय ना त्यांना, मग सांगा की सोडा ती खोतकी. पण नाही नाही, मोह नाही असा सोडवत रे. काका आवाज खाली करायचा. अक्कादांविषयी कोणी काही बोललेलं मी ऐकून घेणार नाही. अक्कादा अक्कादा अक्कादा. कोण ही अक्कादा? हा, स्वतःला सरकार म्हणून घोषित करणारी? अरे कोण आहे? कोण ही? काय बोलताय तुम्ही काका? कोण आहे म्हणजे काय? ती तुमची आजी आणि माझी पणजी आहे. पुरावा आहे. रक्ताच्या नात्यांना पुरावे नसतात का? हो नसतात. माझा बाप हा तुझा चुलत आजोबा, तुझ्या बापाचा बाप हा तुझा आजोबा, त्यांच्या बायका हे एक एक करून कुठे गायब झाले? प्लेगच्या साथीत मेले का? आणि प्लेगने पराधी सरकारलाच नाही टच केलं? हे असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यात आहेत. इथे थांबलास ना, इथे थांबलास तर त्यात गुरफटून जाशील. काका मी काय म्हणतो, जुन्या गोष्टींना काढून काय फायदा आहे? तुला नाही, मला आहे. काका पण या गोष्टींसाठी आपण आपसात भांडायला हवं का? हो, कारण जे मागून मिळत नाही ना त्याचं ओरबाडून घ्यावं लागतं. काका पण हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? खोतकी. मला खोतकी मिळणार आहे. काका प्लीज थांबवा हे सगळं, प्लीज. काका मी इथे आलो होतो तुमच्या सगळ्यांसोबत एन्जॉय करायला. मला ते लहानपणीचे काका बाबा अक्का सगळे एकत्र हवे. हरवले ते सगळे. शोधायचा सुद्धा प्रयत्न करू नकोस. निघ तू, निघ. अहो असं कसं? अजिंक्यराव चला, चहा नाश्ता तयार आहे. आणि तुम्ही यांचं जास्त मनावर घेऊ नका हो. याचा स्वभावच आहे तसा. लय आठवण काढता ना मध्ये मध्ये तुमची. चला राहू देता. इच्छा नाही. अहो असं कसं? अशी कशी इच्छा नाही? एकतर एवढ्या दिवसांनी तुम्ही आमच्या घरला आला असा. अशी बरी जाऊन देईन मी तुम्हाला. चला. काका जा बाबा जा. माझा राग नाहीये तुझ्यावरचा. मी म्हणलं ना मग, त्याचा स्वभावच आहे तसा. चला तुम्ही. सरकार, 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 सरकार. अरे तलाट्या, तुझी इथे याची हिंमत कशी झाली? सरकार, मागे झालेल्या प्रकाराबद्दल मी आपली माफी मागतो सरकार. हो पण सरकार, आता जे घडलंय सरकार, ते तुम्ही आपल्याला नाही सांगितलं तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. का काय झालं? तुझ्या कचेरीला आग लागली? अहो सरकार, एक वेळ आग लागली असेल चाललं असतं. चांगलं 15 दिवस सुट्टी घेऊन मी आराम केला असता. अहो पण हे काय, नुसता जीवाला घोर लागलाय सरकार. घोर? कसला घोर लागलाय? ह्या तलाट्याला कसला लागणार घोर सरकार? राग म्हणू नका सरकार, पण घोर तुम्हाला लागलाय सरकार. हो इतकी वर्ष ह्या वाड्याची इज्जत फार धुळीला मिळणार सरकार. वाड्याचं साम्राज्य लयात जाणार सरकार. राग मानू नका सरकार, पण तुम्हीच स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतली. अहो
घरातल्या वैऱ्यालाच पोचताय तुम्ही सरकार. तोंड आवर आणि काय झालंय ते स्पष्ट सांग. अहो कुणाचं तोंड आवरू सरकार, आणि तुम्ही देखील कुणाचं तोंड आवडणार. उद्या 10,000 लोक बोलतील, त्यांच्या तोंडाला तुम्ही आवाज घालून बसणारच का सरकार? हो, वाड्यातलीच लोक जर फितूर झाली तर ह्या वाड्यावरती विश्वास कोण ठेवणार सरकार? आम्ही असेपर्यंत वाड्याच्या विश्वासाला अजिबात तडा जाणार नाही. माफ करा सरकार, तडा गेलाय. वाड्याच्या विश्वासाला तडा गेलाय. काय झालंय काय? तुमचा तो अजिंक्य, ज्याला तुम्ही ह्या वाड्याचे वारसदार ठरवणार आहात, तोच अजिंक्य व्यंकटेशला खोदकी मिळवून देण्यासाठी मदत करतोय सरकार. सरकार, हे जर खोटं असेल तर तुम्ही माझी जीभ हसडायच्या आधीच मीच ती तुमच्या हातावर देईन सरकार. तुला हे सांगायची गरज नाही की ही गोष्ट कुणालाही कळता कामा नये. नाही सरकार, येतो सरकार.